नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. अर्थसंकल्पात बळीराजाला बळ, शेती सामग्रीसाठी 35 लाखांची तरतूद. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. 2024-25चा 16 कोटी रुपयांची तरतूद. 21 फेब्रुवारीपर्यंत KYC पूर्ण करा. PM किसानचा हप्ता होणार जमा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विशेष मोहीम. शेतकऱ्यांच्या खात्यावरील शासकीय अनुदान रकमेवर होल्ड लावू नका. तहसीलदारांच्या सूचना. बँक प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष. खाजगी रुग्णालय कशाला? शासकीय रुग्णालयात सायंकाळी होणार OPD. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांची 2 वेळा होणार तपासणी. 1000 रुपयात 40 ग्रॅम टरबुजाच्या बियाण्यांचे भाव वाढ गगनाला. उत्पादन खर्च वाढला, टरबुजाचे भाव मात्र कमी. बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बांबू टास्क फोर्सची पहिली बैठक. निर्यात बंदीतही देशातून कांदा तस्करी. दराअभावी शेतकऱ्यांचे हाल, तस्कर मात्र होत आहेत मालामाल. वणीच्या बाजारात 5 दिवसात कापसाचा दर 500 रुपयांनी वाढला. पुन्हा भाववाढीचे चिन्हे. कापूस विकावा की साठवून ठेवावा? नुकसानीची तक्रार घेण्यास विमा कंपनीचा नकार. ऑनलाईन पोर्टल बंद. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे हात वर. शेतकऱ्यांत रोष. 60,000 घरकुलांना मोफत वाळू. प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. जिल्ह्यातील 24 रेती घाट वापरणारे जाणार. मजुरीचे दर वाढले. हरभरा सोंगणी एकरी 2,800 रुपये. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड. शेत शिवारात लगबग सुरू. पायपीट थांबणार. सायकलसाठी 5,000 मिळणार. जिल्ह्यातील 3,732 विद्यार्थिनींसाठी 1.86 कोटी रुपयांचा निधी वितरित. गणवेश ठरला 2 खिशांचा. आकाशी शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पॅन्ट. शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी घेतला निर्णय. हॉर्टिकल्चर ॲपवर नोंदणी करा. विहिरीसाठी अनुदान मिळवा. शेतकऱ्यांना घर बसल्या करता येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया. अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.